नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। माजी करणारा जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो, दंडबाजी करणारा जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो, दंडबाजी करणारा महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो। जितेंद्र आव्हाड हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ऐरोलीत आंदोलन। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून अवमान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे निलंबित जिल्हा अध्यक्ष राजेश शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। माईक खाली जावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। जितेंद्र आव्हाड हाय हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय। या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। या चितोडीचं करायचं काय? महाड 14 तळे येथे जितेंद्र आव्हाडनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायांचं तसंच सर्व बाबासाहेबांना मानणाऱ्या घटकांचं त्या ठिकाणी घोर अपमान त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्ही पाहिलात की बाबासाहेबांचा पोस्टर असलेलं त्यांनी स्वतः छापलेलं पोस्टर आणि त्या पोस्टरवर बाबासाहेबांचा फोटो असलेला तो पोस्टर त्या ठिकाणी फाडलेला आहे। एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असता परंतु विरोध करता का अतिपणा एवढा करायचा आणि स्टंटबाजी अशी करायची आणि त्याचं बाबासाहेबांचा फोटो असलेला भान त्यांना त्यावेळेस नव्हतं आणि बाबासाहेबांचा फोटो त्यांनी अख्ख्या सगळ्यांसमोर आणि प्रत्येकाच्या त्यांच्या समेत असलेल्या लोकांच्या हातामध्ये देऊन त्यांनी त्या ठिकाणी फोटो फाडलेला आहे। हा खूप निंदनीय गोष्ट जितेंद्र आव्हाड यांच्याकडून झालेली आहे। आणि आता ते शेख चिल्लीची जी गोष्ट आहे, शेख चिल्लीला मोठे मोठे स्वप्न बघतो तो आणि त्याच फांद्यावर बसून तो फांदा तोडत असतो। तसंच या जितेंद्र आव्हाड झालेलं आहे। त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलेलं आहे। 97 वर्षानंतर मनस्फूर्ती जाळण्याचं त्यांनी जर स्वप्न पाहिलं आणि बाबासाहेब प्रति होण्याचं प्रश्न हे आज त्याच्या अंगलट आलेलं आहे। त्यांनी दाखवून दिलं की स्वतः बाबासाहेबांचं किती त्यांनी अपमान स्वतः केलेलं आहे। आज त्यांनी माफी मागितलं तर आंबेडकर समाज आहे का नाही, आंबेडकरी समाजाला खूप मोठं दुःख झालेलं आहे। आंबेडकरी समाज असेल, आंबेडकरी जो जनता आहे, बाबासाहेबांना मानणारा संपूर्ण भारतवर्षामध्ये जनता आहे, त्यांना हे गोष्टी पटले नाही आहे आणि दुःख झालं आहे। आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने, अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करत असताना आम्ही कुठल्याही आज तुम्ही बघताय आम्ही काळी फीत लावून त्यांचा जितेंद्र आव्हाड व त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचं आम्ही स्टंटबाजी प्रकरण या ठिकाणी निषेध करतो आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड आम्ही इशारा देतो आहे की बाबासाहेबाच्या अनुयायांना तुम्ही गृहीत धरू नका आणि बाबासाहेबाच्या अनुयायाला मानणाऱ्या नेते लोक आमचे मंडळ आहेत, त्या ठिकाणी आठवले साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आहे, आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी निषेध केलेला आहे। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची भावनाच्या लाटेवर कुठेतरी स्वप्न बघून या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण करायचं जर काम करत असेल त्याला आंबेडकर समाज त्याकडे धारा देणार नाही। आणि या ठिकाणी आम्ही परत एकदा आम्ही त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता मुंबईच्या वतीने, जनता पार्टीच्या वतीने व अनुसूचित जाती मोर्चा याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। महाड येथे जे स्मृतीचं पुस्तक जाळताना आमदार जितेंद्र आव्हाड याला स्वतःचं भान राहिलं नाही आहे आणि स्वतःच आपल्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो असताना त्यांनी तो पुस्तक फाडत असताना ते फोटोही फाडला। त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांच्यामध्ये असंतोष पसरलेला आहे। तर बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्या सहजपणे जर कोणी चुकीने करावं किंवा काही करावं पण त्यांनी ती गुन्हा केलेला आहे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी अशी मागणी करणार आहे की त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, हे सर्व अनुयायांचं म्हणणं आहे। शिवाय ज्या बाबासाहेबांनी तुला मतदानाचा हक्क दिला, ज्या बाबासाहेबांनी तुला आमदार बनवलं, ज्या बाबासाहेबांच्यामुळे तू आज लोकलोके आला, तशा बाबासाहेबाला तू बैमान झालास रे जितेंद्र आव्हाड, तू बैमान झालास रे। आज इथे आम्ही ऐरोलीला आमची भारतीय जनता पार्टी आणि आपले सर्व आंबेडकर अनुयायी आणि सर्व महिला इथे उपस्थित आहोत। आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी महामानव जे सगळ्यात म्हणजे ज्यांचं आपण नुसतं नाव उच्चारणं काय किंवा आपण त्यांना एक आपले
परमपूज्य असे देवाच्या स्थानी असलेले आपले बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांच्या हातात आहे आणि त्यांनी तो फोटो पाहिला आहे आणि सर्व माहिती असतानासुद्धा तो फोटो हातात घेऊन त्यांनी तो टराटर फाडला आणि फेकून दिला. हे जे कृत्य केलं आहे निंदनीय आहे. आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आणि आम्ही सर्व इथे आंबेडकर अनुयायी एकत्र आलो आहोत. आज आपले एवढे परमपूज्य असे आपले देवाच्या स्थानी असलेले आपले गुरु आणि आपले देव ह्यांचा हा फोटो फाडलेला आहे आणि आज आम्ही त्यांना कदापि माफ करणार नाही आणि त्यांच्यावर अनेक खटले तरी दाखल करणारच आहोत. आणि त्या खटल्या संदर्भात मी एक ॲडव्होकेट म्हणून सांगते की जे काही आपल्या बांधवांना किंवा कोणाला ज्यांना आवश्यकता असेल ते आम्ही सर्व एकत्र येऊ. आमचे पूर्ण वकील टीम एकत्र येईल आणि अशा प्रकारचं कृत्य आयुष्यात कोणी केलं नाही पाहिजे आणि जे केलेलं आहे त्यांनाही जबर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे निंदनीय आहे आणि त्याचा कोणीही करणार नाही आणि त्यांना ह्याच्या पुढे दाखवून देऊ की नुसतं स्टंटबाजी करून आणि नुसतं देखावा करून काही होत नाही. तुम्ही काय फाडताय काय नाही हे सर्व तुम्ही अगदी मोठ्या ह्याने आकसाने करताय तर हे तुमचं ह्याच्या पुढे खपून घेणार नाही आणि त्यांचं सत्य बाहेर आलेलं आहे. त्यांच्या मनात जे होतं ते कृतीत त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ती कृती कशी चुकीची घृणनीय आहे हे आम्ही सर्व आज आमचा समाज आमचे भाजपचे कार्यकर्ते आणि आमचे आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन त्यांना धडा शिकवू. हे आज आम्ही इथे सांगतोय आणि ते सिद्ध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत. धन्यवाद. महाड येथे चौदार तळ्याचे इथे आंदोलन करण्याच्या चक्करमध्ये जी स्टंटबाजी केली त्या स्टंटबाजीच्या चक्करमध्ये त्यांच्याच अंगलट ती गोष्ट आलेली आहे. कारण बाबासाहेबांचा फोटो जर तुम्हाला समजत नसेल की त्या पोस्टरवरती फोटो आहे तर तुम्ही कसे बाबासाहेबांना मानता आणि किती बाबासाहेबांना मानता हे तुमच्या कृतीमधून दिसतं आहे. तुम्ही जरी माफी मागितली आहे काय गोष्टी तुम्ही बोलत असाल तरी हा गुन्हा छोटा नाही आहे. बाबासाहेबांच्या फोटोला हात लावणे हा गुन्हा काही छोटा नाही. याच्या विरोधात मोठमोठ्या केससुद्धा त्यांच्यावर दाखल होऊ शकतात आणि त्या केस दाखल झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि संपूर्ण अनुसूचित मोर्चाचा उपाध्यक्ष या नात्याने आम्ही जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध केल्यानंतर रबाला पोलीस स्टेशनला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा.